हे बघा, श्रावण गेला, गणपती बाप्पा गेले, मग आता मच्छीवर ताव मारायचं चाललेले. हे बघा, मुंडक्याच कालवण. मस्त. मच्छी पण एकदम मस्त कुरकुरीत तळलेले, एकदम चविष्ट मस्त. जरूर पहा, ट्राय करा. हे बघा, आजची रेसिपी आहे आपले पापलेट फ्राय आणि पापलेटचं हे मुंडक्याचं कालवण. नमस्कार, नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा, आणि जर कोण नवीन पाहत असेल रेसिपी तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. हे बारीक बारीक कटिंग करून आणलेले, आणि हे मुंडका आहे ना, हे ह्याच्या आतली ना बघा कल्ले काढलेले आणि साफ करून ठेवलेले. तर ह्याला ना आपण धुणार आहोत आणि मग पुढची प्रोसेस करणार आहोत. सगळे कल्ले काढलेले तेव्हा या स्वच्छ पाण्यात टाकून ह्याच्यात पण आपण धुवून काढणार आहोत. हे बघा, मच्छीना आपली स्वच्छ धुवून झालेली बघू शकता तुम्ही. हे बघा, छान पापलेट कसे मस्त चमकत आहेत. तर ह्याला ना आपण हळद मीठ चोळून लावणार आहोत. आणि मुंडक्यांवरती पण आपण टाकणार आहोत. आता टाकणार आहोत मीठ. हे माझं सेंधव मीठ आहे, काळं मीठही म्हणतात ह्याला. तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते टाकू शकता. तसंच या मुंडक्यांवर पण टाकणार आहोत. ह्याचं आपण कालवण बनवणार आहोत मुंडक्यांचं, आणि त्याच्यामध्ये पण आपण मीठ टाकणार आहोत. ह्याला चोळून घेणार आहोत. आता प्रथम ना आपण ह्याचं कालवण करणार आहोत मुंडक्याचं. त्यासाठी ना मी हा कांदा पण चिरून ठेवलेला आहे, आणि ते पातेलं पण तापत ठेवलेले. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, आता कांदा पण लाल होत आलेले. हे बघा, हे ना 2 वाटी कोथिंबीर
हे 2 गड्डे लसूण आणि ही अर्धी वाटी खोबरेच नारळ, हे सर्व आपण मिक्सरला वाटणार आहोत आणि याची बारीक पेस्ट करणार आहोत. हे बघा आता हे तर हे ना वाटण केलेलं हे आपण त्यात टाकणार आहोत. हे बघा. हे बघा मसाला पण आपला शिजत आलेला हे पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये ना आपण मच्छीची मुंडकी टाकणार आहोत. आणि एकदा मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. हे बघा. आता काय करणार आहोत, आता त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला टाकणार आहोत. हे बघा 4 चमचे मी माझा घरचा मसाला टाकलेला आहे आणि हे 2 चमचे बेडगी मिरची पावडर. ह्याने ना त्या रश्श्याला मस्त लाल भडक तरी येणार आहे म्हणून हे सगळं टाकायचं. आता मी हे ना एकसारखं हे सगळं तेलामध्ये भाजून घेणार आहे. बघा तुम्ही. हे बघा चांगला मसाला भाजून घेतलेला आहे. आणि आता काय करणार आहे तर आता हे बघा हे मी मसाल्याचं वाटणातलं पाणी आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा आणि हे चवीपुरतं मीठ टाकणार आहे. मग असं टाकलं होतं. हे बघा आणि मच्छीची आमटी शिजवून घेणार आहे. हे बघा आता ना पापलेट फ्रायची तयारी करणार आहोत. तर ह्याला मी हळद मीठ लावून घेतलं. आता ह्याला मसाला टाकणार आहोत. हा माझा घरचा मसाला. आणि ही बेडगी मिरचीची पावडर. मीठ तर आधी टाकलेलंच आहे आपण. हे सगळं ना ह्याला चोळून लावूया कारण ह्याला ना 15 ते 20 मिनटं असंच ठेवावं लागतं मसाला मुरण्यासाठी. आता ह्याला ना आपण झाकून ठेवणार आहोत 15 मिनटं. हे बघा आता ना 15 मिनटं झालेले आहेत. मच्छीला मॅरिनेट करून
आता इथं ना मी हे 4 चमचे तांदळाचं पीठ घेते. तांदळाचं पीठ आहे माझ्याकडं ऑलरेडी. त्याच्यात हे बेडगी मिरची पावडर आहे, ती टाकणार आहोत आपण. आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता इकडे ना तवा पण तापत ठेवलेला आहे बघा. त्यामध्ये आता तेल घालून घेऊया. चांगला तवा तापलेला आहे. साईडला माझा भात पण शिजतोय. आता ही मच्छी आहे ना, ही ना याच्यामध्ये असं बुडवून मॅरिनेट करून ठेवायचं आणि आपण हे सर्व तळून घेणार आहोत. एवढं सर्व पीठ लावून झालं ना, मग आपण ही तव्यामध्ये सोडणार आहोत. लोखंडीच्या तव्यामध्ये ना मच्छी पटकन तळली जातात. आणि याच्यामध्ये भाजी जरी केली ना तर शरीराला लोह मिळतं. मच्छी तळते तोपर्यंत इकडे आपण हे सर्व मच्छी मॅरिनेट करून घेऊया. हे बघा, सर्व चारी बाजूने आपण भाजून घेणार आहोत.
हे बघा, आता हे ना तळलेली मच्छी आपण काढून घेणार आहोत. आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी पण मच्छी तळून घेणार आहोत. आता ही आपण दुसरी पण मच्छी टाकलेली आहे बघा. आणि असंच आपण साईडने पण भाजून घेणार आहोत, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात. हे बघा, आपलं कालवण पण झालेलं आहे. पहा, खूप छान मस्त तर्री आलेले. आता घेऊया आपण वाढायला. हे बघा, आपलं चांद बांगडा ना तळून झालेलं आहे. हे बघा, एकदम मस्त फ्राय झालेले. अशा प्रकारे ना जरूर करून पहा. आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा. आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब पण जरूर करा. हे बघा, छान फ्राय झालेले. मस्त. हे बघा, आज ना आपण पापलेट फ्राय करणार आहोत. हे बघा, अशी हे चांद पापलेट आहे. सगळ्यात टेस्टी पापलेट आहे. नेहमीच्या पापलेटपेक्षा खूप एकदम मस्त चवदार लागतो. अगदी खूपच म्हणजे खूपच छान लागतात खायला. तर जरूर ट्राय करून पहा. आणि रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब पण जरूर करा. धन्यवाद.